नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 330वा. गुरुशिष हेराकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 22 ते 25. प्रथम आपण 22वा दोहा ऐकूयात. जब मैं था तब गुरु नहीं, अब गुरु है मैं नाही. कबीर नगरी एक में, दो राजन समाही. जब मैं था तब गुरु नहीं, अब गुरु है मैं नाही. कबीर नगरी एक में, दो राजन समाही. अर्थ ऐकूयात. जेव्हा माझ्यामध्ये मी होता म्हणजे अहंकार रूपी, तेव्हा तिथे गुरु नव्हते म्हणजे ज्ञान स्वरूप नव्हतं. आता मीपणा नाहीसा झाल्यामुळे तिथे गुरु आहेत, मी नाही. कबीर म्हणतात की ज्याप्रमाणे नगरात एकाच वेळी दोन राजे सामावू शकत नाहीत, तसंच अहंकार आणि ज्ञान एकाच वेळी राहू शकत नाहीत. प्रेमाची गल्ली अतिशय अरुंद आहे, अशा अर्थाचाही एक चरण आहे. अरुंद रस्त्यावरून एकालाच प्रवास करता येतो. जेव्हा सद्गुरू प्राप्त होतात तेव्हा ते परमात्म प्राप्तीचा मार्ग दाखवून देतात. अहंकार हाच परमात्म प्राप्तीमध्ये बाधक असतो, अडथळा असतो. ते गुरु उपदेशाने समजलं की शिष्य त्यानुसार अहंकार त्यागाचा प्रयत्न करतो आणि फलस्वरूप शिष्य परमात्म्याशी एकरूप होतो. अद्वैत प्राप्ती होते तेव्हा सर्व काही एकंकार होऊन जातं. तिथे गुरु आणि शिष्य असं द्वैत राहतच नाही. गुरु ही परमात्म स्वरूप आणि शिष्य ही परमात्म स्वरूप. या दोह्यात कबीरांनी अहंकार त्यागाचे महत्व सांगितलेलं आहे. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. मी पण अंतरे होते जोवरी, प्राप्तीन परमात्म्याची. नगरावरी एकाची सत्ता, चालतना दोघांची. मी पण अंतरे होते जोवरी, प्राप्तीन परमात्म्याची. नगरावरी एकाची सत्ता, चालतना दोघांची. पुढचा दोहा ऐकूयात 23वा. कबीर जब हम गावते, तब जाना गुरु नाही. अब गुरु दिल में देखिया, गावन को कछु नाही. कबीर जब हम गावते, तब जाना गुरु नाही. अब गुरु दिल में देखिया, गावन को कछु नाही. अर्थ ऐकूयात दोह्याचा. कबीर म्हणतात की जोपर्यंत आम्ही गात होतो तोपर्यंत आम्ही गुरुला जाणू शकलो नाही. परंतु आता हृदय मंदिरात गुरूंचं दर्शन मिळालं. आता गाण्यासारखं काही शिल्लकच राहिलेलं नाहीये. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर मौन अवस्था येते. भगवत भजन म्हणून जीव नाना भक्ती गीत गात राहतो, पण अर्थाशी एकरूप होत नाही. शब्दातील भाव त्याच्या अंतरापर्यंत, हृदयापर्यंत पोचतच नाही. गुरु आणि शिष्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असंच वाटत राहतं. परंतु जेव्हा सद्गुरु प्राप्ती होते तेव्हा द्वैत संपतं आणि मग गाण्यासारखं किंवा बोलण्यासारखं काही राहतच नाही. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. गात होतो जेव्हा
भासले मज द्वैत हृदयी सद्गुरु प्राप्त होता गाण्यासही नाद्वैत गात होतो जेव्हा मी भासले मज द्वैत हृदयी सद्गुरु प्राप्त होता गाण्यासही नाद्वैत. पुढचा दोहा ऐकूयात, 24वा. गगन मंडल के बीच में झलके सतकानू निगुरागम पावे नहीं पहुँचे गुरुमुख शो. गगन मंडल के बीच में झलके सतकानू निगुरागम पावे नहीं पहुँचे गुरुमुख शो. अर्थ ऐकूयात. चिदाकाशात जरी सत्य स्वरूपाचा प्रकाश झगमगत आहे तरी तिथे निगुरा म्हणजे गुरु नसलेला ज्ञानी मनुष्य पोचूच शकत नाही. सद्गुरूंच्या उपदेशामुळेच साक्षात्कार होऊ शकतो. वास्तविक सर्व काही परमात्म स्वरूप आहे, परंतु जीवाला ते आपलं स्वरूप कळून येतच नाही. झगमगत्या प्रकाशात राहून सुद्धा तो झगमगता प्रकाश पाहू शकत नाही, कारण तो प्रकाश पाहण्यासाठी अंतर्दृष्टी उघडावी लागते, तरच त्याचा साक्षात्कार होतो. ही अंतर्दृष्टी उघडून देण्याचं काम सद्गुरू करतात. भगवंतांनी सुद्धा अशीच दिव्य दृष्टी दिल्यामुळे, म्हणजेच अंतर्दृष्टी उघडून दिल्यामुळे अर्जुन विश्वरूप पाहू शकलेला होता. आता आपण ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी. गगन मंडली प्रकाश झळके आत्मा प्रकाश रूप गुरुविना प्राप्ती नाही त्याचे दाखवी गुरु स्वरूप. गगन मंडली प्रकाश झळके आत्मा प्रकाश रूप गुरुविना प्राप्ती नाही त्याचे दाखवी गुरु स्वरूप. पुढचा 25वा दोहा ऐकूयात. गगन मंडल के बीच में तुरी तख्त एक गाँव लक्षण निशाना रूप का परिख दिखाया ठाव. गगन मंडल के बीच में तुरी तख्त एक गाँव लक्षण निशाना रूप का परिख दिखाया ठाव. इथे तुरी म्हणजे तुर्यावस्था. दोह्याचा अर्थ ऐकूयात. चिदाकाशामध्ये तुरीयावस्था रूप एक अद्भुत गाव आहे, परंतु सद्गुरू जेव्हा ज्ञानोपदेशरूपी संकेताने स्वरूपाचा अनुभव देतो त्यावेळीच तिथे पोचता येतं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या अशा जीवाच्या 4 अवस्था आहेत. जागृतावस्थेत मनुष्य नाना कर्म करत असतो, बाह्य इंद्रियांच्या द्वारे नाना संवेदना अनुभवत असतो. स्वप्नावस्थेत बाह्य इंद्रियाचा संपर्क नसतो, तरीही चित्ताचा प्रवाह चालू असतो. मनानेच तो नाना कर्म करतही असतो. नंतर असते ती प्रगाढ झोपेची अवस्था. तिथे मन, इंद्रिय, विचार सर्व काही शांत झालेले असतात, पण जीव अस्तित्वात असतो. सुषुप्ती अवस्थेतून जीव पुन्हा जागृत अवस्थेत येतो. परंतु या 3 अवस्थांच्या पलीकडची एक तुरीय म्हणजे
चौथी अवस्था आहे ती आहे शुद्ध चैतन्यावस्था. या अवस्थेत शाश्वत आनंदाचा अनुभव प्राप्त होतो. तेथे प्राप्त करणारा आणि प्राप्त होणारे अशी द्वैतावस्थाच नसते. जीव शुद्ध चैतन्य स्वरूप होऊन जातो. या तुर्यावस्थेला कबीर एका गावाची उपमा देतात. प्रत्येक गावाला जाण्यासाठी जसा मार्ग असतो तसंच या तुर्यावस्था रूपी गावाला पोचण्यासाठी सुद्धा एक मार्ग आहे आणि तो सद्गुरूच दाखवतात असं कबीर सांगतायत. आता आपण ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी आणि या साखीबरोबरच आजचा आपला भाग हा आपण पूर्ण करणार आहोत. गगनमंडली गाव एक ते तुर्या त्याचे नाव, लक्षण त्याचे सांगून देती गुरुच तेथे ठाव. गगनमंडली गाव एक ते तुर्या त्याचे नाव, लक्षण त्याचे सांगून देती गुरुच तेथे ठाव.